आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। नक्कीच मैदानाच्या चहू बाजूला जे ओनर्स आहेत टीमचे हर्षल पालकर यांचे शुभ हस्ते नक्कीच आपण पाहतोय उद्योजक आणि आयन शिलन टीमचे पुरस्कर्ते अगदी अतुलजी केवटकर यांचा अगदी शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पार पडेल। अगदी आपण पाहतो माहिती उद्धार शाल आणि आपण पाहतो या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चंद्र साहेबांना सन्मानित केलं जातं। तो आपलं देखील सहकार्य खूप मोलाचं आहे स्पर्धेसाठी। मॅन ऑफ द मॅच अतुल केलटकर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल। स्वराज ठरतात मॅन ऑफ द मॅच। यस मॅचला होईल सुरुवात अगदी नाउ बॅक टू द क्रिकेट। प्रणव पहिल्याच ओव्हर मध्ये पाहतो पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं क्षेत्ररक्षक आहे अगदी आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑनला परंतु क्षेत्ररक्षकापासून चेंडू होईल फरार। या बॉल वरती आलाय दन दन करणारा चौकार। चार धाबा दापलकरवरती प्रणव यांच्यावरती आक्रमण चढवलं जातं सुयकांच्या माध्यमातून शफल झाले। त्यानंतर आपण पाहिला अलंग कार्पेट हा फटका घेतला अगदी गॅप मध्ये वॅकेंट एरिया इनटू द गॅप बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द रोप। या बॉल वरती आलाय यस अंपायर सिग्नल 4 रन्स। थँक्यू 8 धावा दापलकरवरती कंबालीची सुरुवात आता तर केली। अगदी आपण पाहिलं सुयोगनं निखिल इलन टीमच्या बाजूने आघाडीचा फलंदाज जबाबदारी म्हणून त्याने आता सुरुवात चांगली करून दिली। लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिलेत। आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न बसला अगदी पाड वरती आदळणारा बॉल आपण पाहिला। अंगाचा शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिला। या बॉल वरती नक्कीच पंच चर्चा करतील परंतु चांगली डिलिव्हरी होती। अगदी आपण पाहायला गेला नक्कीच चांगला बॉल होता त्याच्यावरती बीट झाले सुयोग। पहिल्या बॉल 2 बॉल वरती चौकार आल्यानंतर अगदी यस एकच धाव त्या बॉल वरती येईल। टीमची टोटल बनली जाईल 9 धावा दापलकरवरती लागल्या जातील। लेग बॅटची स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मिळाली जाईल। 9 धावा दापलकरवरती लागल्या जातील। कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक आता केलं। बॅटिंग करणं आपण पाहिलं बॉलिंग करणारे अगदी प्रणवनं नेहमी शिलेवान संघ करता कालच्या दिवशी दिमागदार खेळ या टीमचा राहिला। त्यानंतर हा बॉल अगदी सटीक लाईन वरती फेकला गेला। चांगल्या लाईन वरती गोलंदाजी होती आणि करणं गरजेचं होतं आणि यासाठी करते ओळखले जातात अगदी प्रणव आणि त्यांनी आता कमबॅक केलाय। त्यांना आता अगदी एक लाईन पकडले त्या अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप या लाईन वरती ते गोलंदाजी करतात आणि कंबालीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते। याबतचा बॉल समोरच्या दिशेला लॉप केला स्टँड अँड डिलिव्हर या बॉलला फेकून दिला आउट ऑफ द रोप। यस अंपायर सिग्नल इज 6 रन्स षटकार। हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो नक्कीच षटकार आला त्या बॉल वरती टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या अंकावरती। आडा बाट न खेळण्याचा प्रयत्न प्रशासनाचा अगदी आपण पाहायला गेला परंतु यस पंचांचा षटक संपला तर इशारा। एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला तब्बल 15 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस आपण पाहतो। निखिल 11 टीमच्या आहेत 15 धावा उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे। त्याआधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर असं संगीत। डीजे देखील आमचे पाहायला गेला थोडेसे जेवण झाल्यानंतर सुस्तावलेत की का?
हॅलो, याला बेस दे माईकला जरा डीजे. हॅलो हॅलो हॅलो. टीमची टोटल 15 धावसंख्येवरती 15 धावा आपण पाहतो आणि सुरुवात खूप कमालीची केली. सुरुवात दमदार केली आहे. सूर्यकांतांच्या समोर आपण पाहतो एक्सपिरियन्स खेळाडू प्रशांतांनी. दुसऱ्या षटक आडवा बाट न फुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे टिपला यश संपला सुयोग यांचा, परंतु यावेळेस पाहावं लागेल पंचांचा सिग्नल आलाय. अगदी नो बॉल. ओ स्टिपिंगचा हा नो बॉल असावा. अगदी नो बॉलचा सिग्नल आहे पंचांचा. या बॉलवरती एक धाव जरूर, अगदी 2 धावा जरूर मिळाल्या जातील. नो +1 अशा 2 धावा. टीमची टोटल 17 धावा संख्येवरती जाऊन पोहोचल्या. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. सतरा धावा धावपलकावरती आहेत आणि या फ्री हिटचा बॉल प्रशांतसाठी सुवर्ण संधी आहे. त्या संधीचा फायदा त्यांना आता उचलावा लागेल, कारण ही संधी पुन्हा पुन्हा वारंवार येत नसते. आता संधी मिळाल्या, त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. या बस बॉलला उडवला. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक जज करतो, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. बॉल चाला बाउंड्रीच्या पलीकडे. यस, बिग हिट, षटकार. तेवीस धावा धावपलकावरती आहेत. काय कब्बालीचा आवाज बॅटिंग. फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुयोग एवन जोडी यांनी केलेल्या टीमची कालच्या दिवसात देखील प्रभावित केलं या जोडीनं आणि आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ चालू अद्यापर्यंत. बॅकफुटला जाऊन पंच केला. अगदी क्षेत्ररक्षक आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड करतील 30 सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल या बॉल वरती टीमची टोटल जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. 24 धावा धावपलकावरती बस लागलं जातं. नक्कीच ट्रॉफीसाठी खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅन ऑफ द सिरीज क्रिकेटमध्ये सन्मानाची ट्रॉफी, त्यासाठी अगदी ट्रॉफी सहित आपण पाहिलं एक बायसिकल सायकल देखील आहे आणि 4 चमचमच्या ट्रॉफ्याज आपण पाहायला गेलं तब्बल खूप मोठ्या भव्य दिव्य ट्रॉफ्याज मित्रांनो या वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून उपलब्ध केल्या गेल्यात आणि प्रत्येकाची खरं तर धडपड आहे या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याची. या ट्रॉफीला खरं तर उचलण्याची प्रत्येकाला खरं तर आपण पाहायला गेला अपेक्षा आहे, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण चॅम्पियन ठरेल या चॅम्पियन्स ट्रॉफीचा ते पाहिलं जाईल. परंतु आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न, बॉल सरळ निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी सबरीन डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली. आवाज कमबॅक केला गोलंदाज सागरनं. 24 अंकावरती धावपलक पाहायला मिळतं अगदी, परंतु आपण जर विचार केला तर प्रत्येकाची धडपड या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याची. आपण पाहायला गेलं तर नक्कीच विरा वारी अशा टीमने कमालीचा खेळ केला, परंतु सुयोग यावेळेस आपण पाहतोय निखिल उलन टीम साठी कमालीचा खेळ दाखवतात. बॉल लाभ केला, स्टँड अँड डिलिव्हर आपण पाहतो आलाय षटकार. त्यावेळेस षटकार टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 अंकावरती. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. सागर यावेळेस इनसाइड आउट का फटका, परंतु आपण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. विलोभनीय फटका होता. काय फटका घेतला गोलंदाजाने शेवटच्या क्षणाला बॉलची लाईन चेंज केली. त्यानंतर आपण पाहायला गेला डान्सिंग डाऊन अगदी जात असताना अगदी आपण पाहायला गेला सूर्यच्या बॅट मध्ये आणखीन एक दर्जेदार म्हणजे क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. क्वालिटी बॅटर आहेत आणि आवाज त्यांच्या माध्यमातून फटके देखील त्याच पद्धतीने येतात. टीमची टोटल 32 अंकावरती आवाज जाऊन पाहायला मिळेल. 32 धावा धावपलकावरती. दुसरं षटक सागरांचं थोडंसं महागडं यावाज जरूर पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो सुयोग आणखीन क्रॉस केला. अगदी आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच असं म्हणतात ना, यावेळेस कार्यक्रम केला करेक्ट अगदी सुयोगनं आणि या बॉलवरती टोकला षटकार.
थँक्यू. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 10 धावफलकावरती लागल्यात. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण पाहायला गेला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये वेल नव्हती, नशीब त्यांच्या बाजूने नव्हतं. परंतु रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. हे नशीब मनात नेहमी जिद्द असावी जिंकण्याची. हे नशीब बदलं न बदलं परंतु वेळ ही मात्र नक्की बदलत असते. आता वेळ आली बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतोय अगदी निखिल 11 टीमची. हाफ लेकर बॉल उडवला डीप कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव रोखलं गेला. बॉलिंग चांगली झाली या बॉलवरती परंतु यावर बॅकअप नाही. 16ची धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु रोखलं गेला. 2 धावा. एक धाव तुम्हाला खूप महत्वाची आहे. टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती. एक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने या स्पर्धेतून बाहेर नेऊन ठेवू शकते. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आपलं सर्वस्व देऊन तुम्हाला खेळावं लागेल. अगदी सर्व एफर्ट्स प्रत्येक बॉलवरती तुम्हाला द्यावे लागतील. फुलर लेनचा बॉल होता. अगदी गती परिवर्तन धीम्या गतीना बॉल अगदी फेकला गेला. या बॉलवरती बीट झाले प्रशांत. त्यांना देखील माहिती होतं चांगला बॉल होता. बॅटच्या पट्ट्यात आला असता कदाचित या बॉलवरती मोठा हिट पाहायला मिळाला असता परंतु आपण पाहायला गेला बीट झाल्या बॉलवरती. अगदी या स्लॉगरच्या षटकामध्ये अद्यापर्यंत ऑलिंग द कार्पेट परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक्स्ट्राच्या धावा किती मिळतील या बॉलवरती. एकच सिंगल घेतल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 41 अंकावरती. 41 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं कब्बालीचा क्रिकेट सुरुवा ब्रेक थ्रू मिळवण्याची गरज होती परंतु आपण पाहिलं 2 गोलंदाज अक्षरशः अपयशी ठरल्या. अगदी आपण विचार केला ना अगदी प्रणव तदनंतर सागर. प्रणवने कर्ज केला धावा 15. अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच अगदी आपण सागरांचा विचार केला 24 धावा त्यांनी वैयक्तिक षटकामध्ये खर्च केला आणि या षटकामध्ये देखील स्लॉगच्या षटकामध्ये देखील हाणामारी होती. यावर स्लॉप केला. एलिमिनेशन थोडस कमी. धीम्या गतीने बॉल फेकला होता. क्षेत्ररक्षक येतो बॉल खाली. इट्स टेकन. अगदी आणखीन एक अगदी पहिला षटका बसवा. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या निखिल 11 टीमला. थँक्यू. श्रेयस ब्लास्टर आणि अनया 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती कृपा आपण टॉस साठी श्रेयस ब्लास्टर्स आणि अनया 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती कृपा आपण टॉस साठी टीमची टोटल जाऊन पोहोचली 41 अंकावरती. 41 41 धावा धावफलकावरती. यावर पहा लॉफ केला बॉलला. फक्त दिशा दाखवली आणि बॉलला फेकून दिला. जस्ट आउट ऑफ द पार्क. या बॉल चाला सीमा रेषा पलीकडे. या बॉलवरती आणखीन एक बिग हिट. षटकार. थँक्यू. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. निखिल आल्या अगदी त्यांनी मनसुबा बनवला आक्रमण करण्याचा आणि ते आक्रमण केलं. पहिल्याच बॉल फेस करत असताना षटकार लगावला. आपण पाहिलं इंडिया नंबर 3 वरती एक लेफ्ट हँडर बॅट्समन बाद झाल्यानंतर सुयोग अगदी अजून एक अगदी डावखुरा तसा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आणि यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार ठोकला. म्हणजे आपण पाहायला गेलं 600च्या स्ट्राईक रेटने अवस्था खेळतात. पहिला बॉल फेस केला. 6 धावा अगदी त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 47 अंकावरती. 47 धावा धावफलकावरती. अगदी 47 लॉस ऑफ 1 विकेट. आपण पहिला सुरुवात खूप चांगली केली. अगदी सुयोग आणि प्रशांत नाणेच्या सुरुवातीमध्ये सातत्य आता ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो देखील ट्रॅक वरती बॅटची कडा आहे. अगदी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट होईल का. रनआउटची संधी होती पण तो लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॅकअप नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव तुम्हाला अगदी मोजून मापून खर्च करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव सहज पद्धतीने बहाल केली जाते. याचा विचार तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करावा लागेल. यस पंचांचा षटक संपल्याचा इशारा आपण पाहायला गेला. नक्कीच
3 षटकं संपलीत म्हणजे पूर्वार्धाचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना निखिल इंग्लंड टीमच्या धावा आहेत 49. आता उत्तरार्धामध्ये म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये अगदी 50चा पाठलाग करायचा आहे 18 बॉल्स मध्ये. ते म्हणजे आपण पाहतोय निमिष 11 टीमला अगदी 18 बॉल्स 50चा टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. परंतु आपण पाहतो वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पर्व त्याआधी ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू. चला आयन शिलोन टीमचा कॅप्टन आणि श्रेयस माफ करा अनया 11 टीमचा कॅप्टन आणि श्रेयस ब्लास्टर टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अरे बाबा डेंजर. निवेश 11 विनंती असेल आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला प्लीज सेटअप करून घ्या. अगदी 50चा टार्गेट आता त्यांच्या समोर आहे. आपण पाहतोय अगदी निवेश 11 टीमच्या समोर आता 50चा आकडा कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल, टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल, काय रणनीती असेल अगदी फिल्डिंग करणाऱ्या टीमची विरोधात अगेन्स्ट आपण पाहायला गेलं तर नक्कीच निवेश 11 टीमच्या बॅटरच्या विरोधात. कारण त्यांना माहिती आहे आघाडीच्या फलंदाजांना लवकर बाद केलं तर या मॅच मध्ये आपली पकड आणखी मजबूत होईल. परंतु अगदी आपण पाहिलं तितकं सोपं नसणाऱ्या या 2 बॅटर्सना आपण पाहायला गेला कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये देखील प्रभावित केला. बॅटच्या माध्यमातून अगदी बोलबाला त्यांचा राहिला आणि त्याचा विचार करता अगदी 50 धावा देखील सोप्या अगदी आपण पाहायला गेला. अगदी डिफेन्स करणं अगदी फिल्डिंग करणाऱ्या निखिल इंग्लंड टीमसाठी सोपं नसणारा. कारण आपण पाहायला गेलं ना तर नक्कीच चांगल्या पद्धतीची बॅटिंग आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांचा खोलवर आहे. त्याचा विचार करता या 50 धावा देखील अगदी मोठं टार्गेट नसेल. मी तर म्हणेन निवेश 11 टीमच्या समोर. चला स्पीड अप करा. दिनेश आणि संदीप ही युवन जोडी या टीमची ट्रॅक वरती आपण पाहतो अप टू द मार्क प्रशांत यांना पाहतो. या ठिकाणी दोन्ही टीम्स चांगला खेळ करतील अशी अपेक्षा. अगदी आपण पाहतोय निवेश 11चे संघ मालक दिनेश दादा गायकवाड यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विद्यमान सदस्य देखील अगदी आपण पाहतो ग्रुप ग्रामपंचायत वेनगाव दादाला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आसन सेवा आणि मॅचचा आस्वाद घ्या. प्रशांत अगदी पहिल्या षटक पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती केलं आक्रमण अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड या बॉलला फेकून दिला. 1 बाउन्सी इमारेशा पार. अगदी आपण पाहतो चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दमदार चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. अगदी सुरुवात अगदी केल्या एट का जवार पत्तरचं असं म्हटलं जातं ना त्या प्रकारे सुरुवात मात्र केली आपण पाहतो दिनेश यांनी. यावेळेचा बॉल
पण पाहायला गेलं नक्कीच पंचांचा सिग्नल आला, व्हाईट बॉल असेल. टीमच्या टोटलमध्ये एक धाव ऍड केले जाईल. 50चा पाठलाग करत असताना 5 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. अगदी विचार केला तर नक्कीच 49 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या निखिल टीमनं आणि 50च टार्गेट आता समोर ठेवला. या बॉलवरती बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क, स्वीट साऊंड ऑफ द बॅट लॉंग लेग एरियामध्ये आपण पहिला डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार बॉल चालला लगातारचा आला दुसरा चौकार. थँक्यू. बॅट अगदी मिडल ऑफ द बॅट चांगल्या पद्धतीने येतो आणि यावेळेस दिनेश काय कमालीची बॅटिंग करतात. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहतो. आणखीन एक बॅक फुटला गेले, पंच केला बॉलला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, संधी आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता आपण पाहायला गेला, परंतु एक सिंगल या बॉलवरती जरूर कंप्लीट केली जाईल. टीमची टोटल 1 ने वाढेल. टीमची टोटल बनले 10 धाबा धावफलकावरती लागल्यात विदाउट लॉस. 10 रन्स ऑन अ बोर्ड ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. 10 धाबा धावफलकावरती आहेत. अशा परिस्थितीत चांगला बेस यावेळेस रचला गेला. 50चा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या अगदी आपल्या प्रमुख गोलंदाज आघाडीच्या गोलंदाजावरती आता आक्रमण करण्यास सुरुवात केली. दिनेश आपण पाहिला अगदी अर्धा नॉस्टॉक एंड वरती होते आपण पाहायला गेला. संदीप आल्यात अलंग कार्पेटा पटका केसला वेलेमध्ये खरं तर पॉपिंग क्रीज मध्ये परतल्यात. हे खूप चांगलं होतं. अगदी अगदी ओव्हर मध्ये विकेट गमवायची नाही, फक्त आपल्याला धावा करायच्या, परंतु येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण करण्यासाठी आपण पॉपिंग क्रीज मध्ये राहणं अत्यंत गरजेचं हे माहिती आहे आपण पाहायला गेलं दिनेशांना. आणि ते पॉपिंग क्रीज मध्ये परतल्या. प्रशांत कमबॅक केला. संदीप ऑन साइडच्या रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह केला बॉलला. कावकानाचा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होते. बॅकअप आहे यावेळेस आणि एकच धाव या बॉलवरती मिळाली जाईल. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 11 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस आपण पाहतो. 50चा पाठलाग करत असताना अद्यापही आपण पाहिला इकॉनॉमिकल विचार केला, चांगल्या पद्धतीनं सुरुवात केली. अगदी 11 धावा धावफलकावरती आहेत निबेशिलन टीमनं. सध्या तरी आपण पाहायला गेलं सुरुवात चांगली आहे. कारण मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रशांत यांच्यावरती आक्रमण देखील पाहिलं आणि त्यांचा कमबॅक देखील आपण पाहिलं. ऑन साइडच्या रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटची डिलिव्हरी आली डॉट. अगदी षटक संपलं. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एका षटकाचा समाप्त टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतोय येणारे आता बॉल बाकी असेल 12 आणि गरज असेल 39 धावसंख्येची. अगदी 12 चेंडू शेवटचे बाकी 39 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. हे षटक खूप निर्णायक असेल या मॅच मध्ये. अगदी प्रशांतने आपण पाहायला गेला 11 धावा जरूर खर्च केला, कारण मॅग्नेटिक आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकामध्ये भुबा असतं. अगदी आपण पाहिला बाटक गडे 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत बाकी 38 सर्कलच्या आतमध्ये असतात आणि अशा परिस्थितीमध्ये धाव अगदी षटक 11 धावसंख्या देखील तितकंसं महाग नाही आहे. पण हे षटक निर्णायक आहे. या षटकासाठी आले आहेत अजिंक्य, नाबादच अजिंक्य आपण पाहायला गेला, परंतु अगदी 12 मध्ये रोखायचे 39 अजिंक्यना. वरती आपण पाहतो संदीप पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी आपण पाहिला. डॉट पर्सेंटेज या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे. अगदी जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर क्रिएट बॅटिंग करणार टीम वरती आणि त्याचं रूपांतर अगदी कन्वर्ट अगदी आपण पाहू विकेट मध्ये पाहू शकतो. आता शेवटचे 11 बॉल आणि 39 ची गरज आहे. शेवटचे 11 बॉल 39 ची गरज. अजिंक्य पुन्हा गोलंदाज ट्रॅक वरती फारसा लॉंग रन अप आहे. त्यावेळेस समोर दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे उचलतील फेकतील एकच धाव या बॉल वरती मिळाली जाईल. येणारे 10 चेंडू आता 38 ची गरज आहे. जसे डॉट बॉल सिंगल डबल येतील तेवढा प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणाऱ्या निवेश इलेव्हन टीम वरती. परंतु दिनेश यांचा खेळ खूप चांगला राहिला. मल्टी टॅलेंटेड खेळाडू आहे, त्यांनी प्रभावित केला आणि त्यांच्यामधली गुणवत्ता देखील सादर केली. येणारे 10 बॉल शेवटच्या बाकी आहेत आणि गरज आहे 38 या धावसंख्येची. कमालीचे मास सुरुवात. शेवटचे 10 बॉल 38 ची गरज आहे. या बादचा बॉल फुल केला. टायमिंग प्रॉपर बॉल करतो हवाई सफर 1 बाउन्स सीमा पार या बॉल वरती आला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. अगदी आणखीन एक चौकार.
थँक्यू. ह्या ठिकाणी आपण पाहिला आता संकटातून बाहेर काढायचा. सर्वच संकट आपल्याला संपवण्यासाठी नसतात. काही संकट आपला अस्तित्व का आहे हे दाखवण्यासाठी असतात. आता आपलं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखवतात. आपण पाहायला गेला तर अगदी नऊ चेंडू चौथीची गरज होती. आता अगदी या बॉलवरती एक सिंगल प्रदान झाली. दुसरीचा प्रयत्न कॉलिंग अगदी शेवटच्या क्षणाला झाला. 2 धावा या बॉलवरती मिळाला जातील. येणारे 8 चेंडू आता गरजा 32 या धावसंख्येची. आपण पाहतोय या पुऱ्या वारियरच्या संघ मालक देखील तसेच आपण पाहिला शिवसेना शाखा प्रमुख गोपीनाथजी बोराडे साहेबांचे शुभ आगमन झाले. त्यांचे देखील वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. शेवटचे 8 बॉल आणि गरज आता 32 धावसंख्येची. अजिंक्य कोण ट्रॅक वरती खूप लॉंग रनवे आहे परंतु लॉंग अँड हँडसम. यस आणखीन एक मॅग्निफिसंट स्ट्रोक. इट्स 6 रन्स. आणखीन एक आला क्रुशियल मुवमेंट वरती आला दिनेशांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. त्याच्यासमोर आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते गजाननजी साजेकर यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून विनेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचे 7 बॉल आणि यावेळेस 26 ची गरज. शेवटचे 7 बॉल 26 ची गरज. निर्णायक बॉल या मॅच मध्ये आपण पाहतो. या बॉलवरती हमर स्ट्रोक जोरकस फटका. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक थोडं फंबल. बॉल चला बनबाव सीमा पार. या बॉल वरती आलाय चौकार. थँक्यू. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि गरज 22 या धावसंख्येची. आपण पाहायला गेला नक्कीच चांगली स्पर्धा. विनेगाव अगदी वेनगाव माफ करा कारण आमच्या जवळ गाव आहे विनेगाव आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही करतोय. परंतु वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी चांगली स्पर्धा. कित्येक स्पर्धक आपण पाहायला गेला प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद केटीसीच्या माध्यमातून घेतात. शेवटचे 6 बॉल 22 ची गरज. याबाबतचा बॉल मिस टायमिंग आहे. एलिमिनेशन कमी मिळाला. बॅटचा ग्रीप हातामध्ये आपण पाहिला फिरला गेला आणि विकेटची संधी सोडणार नाहीये. त्यावेळेस बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला जाईल आणि संपवला या मॅच मध्ये आपण पाहिला या बॅटरचा खेळ. यस विकेट डाऊन. शेवटचे अगदी 5 बॉल बाकी आहेत आणि गरज आता 22 धावसंख्येची. पहिल्या बॉलवरती विकेट आले. आता दिनेश नॉस्ट्रॉक एंड वरती त्यांना स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचा येणाऱ्या बॅटरला कारण ते स्टॉपिंग क्रीज वरती सेट आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक यावेळेस दाखल झाले 3 नंबर 3 वरती. 5 चेंडू गरज आहे 22 धावसंख्येची. यावेळेस दांडी गोल केल्या. अनदर विकेट डाऊन. सलगचा दुसरा झटका बसवा टीम डिव्हिजन 11ला. थँक्यू. जर हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली विराजनं कारण एक विकेट आता जर घेतली तर प्रतीकजी बने यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. खर तर आपल्या मित्राला खरं तर एक आत्मविश्वास देण्याचं अगदी पाठबळ देण्याचं काम यावेळेस प्रतीकजी बने यांच्या माध्यमातून अगदी जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव आले परंतु आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यावेळेस पाहायला मिळतील विराज. परंतु विकेट मिळेल का ते पाहिलं जाईल. 500 रुपये येतील का खात्यामध्ये ऑन हॅट्रिक. यावेळेसचा वेगवान बॉल होता.
यस पंचांचा अगदी वाईटचा इशारा. नक्कीच टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. 4 चेंडू 22 ची गरज आहे आता. 4 चेंडू आता गरज असेल 21 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज ऑन हॅट्रिक. अजूनही संधी आहे विराज यांच्याकडे, परंतु यावेळेस पाटर सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. तितक्याच ताकदीचे आहेत. मी उल्लेख केला. बॉलला फेकून दिला. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स मॅक्झिमम, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. थँक्यू. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 15 धावसंख्येची गरज आहे. एक धावसंख्येचं महत्व खूप आहे या क्रिकेटमध्ये. शेवटचे 3 बॉल 15 ची गरज आहे. अलंग द कार्पेट चांगला चॉप केला बॉलला. वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, उचलतील फेकतील. एक सिंगल. दिनेश टाके इनवरती आता येतील. शेवटचे 2 बॉल आणि आता गरज आहे 14 धावसंख्येची. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल या मॅचचं चित्र पालटू शकतो, परंतु आवाज 2 लिगल डिलिव्हरी आपण त्या अगदी आपण पाहायला गेला तर नक्कीच या मॅचचा विजय असा इक्वेशन आहे निखिल इलेव्हन टीमच्या समोर. परंतु गोलंदाज विराज यांच्यावरती जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आता चेंडू हाताळले त्या प्रकारे चेंडू आता हाताळायचे आहेत. फक्त 2 बॉल चांगले फेकायचे. त्यावर चांगला फुलर लेनचा बॉल होता. या बॉलवरती आपण पहिला बीट झाले बॅटर दिनेश त्याने कमालीची सुरुवात केली होती, परंतु शेवटचा एक बॉल बाकी आहे. 14 धावसंख्येची गरज आहे. याचाच अर्थ या मॅच मध्ये उपचारता बाकी आहे, कारण निखिल टीमची गोलंदाजी दमदार झाली आहे आणि त्या गोलंदाजी समोर 50चं टार्गेट आता अगदी पूर्ण चेस करत असताना दमछाक झाली आहे निबिश इलेव्हन टीमच्या बॅटर्सची. शेवटचा एक बॉल उपचारता बाकी आहे, परंतु पाहावं लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक बॉल शेवटचा बाकी आहे. 13 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल शेवटचा बाकी आहे. 13 धावसंख्येची गरज आहे. या बॉल वरती विकेट केला, लॉप केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, विकेटची संधी. यस टेकन. आणखीन एक झटका शेवटच्या बॉल वरती आणि या अगदी आपण पाहिलं अभिनंदन असेल निखिल इलेव्हन टीम. हार्ड लक आपण पाहतोय निबिश इलेव्हन टीम. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द